इकडे एस लिहून काय उपयोग नाही, मला नाही कळणार ते. चला आपल्याला तिसरा प्रकार बघायचा एक्सपेंडिचरचा, दॅट इज डिफर्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. सो डिफर्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर combines two concepts. First concepts, it is revenue and it is deferred. Earlier we have seen about, yesterday we have seen about the revenue expenditure. Revenue expenditure means what? It is to maintain asset, it is day to day expenses, then it is for it is a recurring expenses, परत परत केला जाणारा खर्च म्हणजे रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. आता इथे म्हटलेलं आहे डिफर्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. जे रिव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे त्याचा बेनिफिट जो आहे इट इज नॉट मोर दॅन 1 year in any case. But in case of deferred revenue expenditure, the benefit exceeds more than 1 year. Hence, it is basically revenue expenditure, but the benefit is more than 1 year. That's why it is called as deferred revenue expenditure. So, deferred revenue expenditure is basically revenue expenditure, but the benefit from such expenditure arises for a longer period. It may be possible to ascertain such period or it may be estimated. आपण ठरवू शकतो की किती काळ असणार आहे ह्याचा बेनिफिट, 5 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्ष, तर तो आपल्याला समजू शकतो, आपण अंदाज त्याचा बांधू शकतो. Examples of such expenditure are, first, heavy expenditure for launching a new product. Suppose your factory produces some 2-3 products and you want to launch a new product, totally a new. So first example we are seeing heavy expenditure for launching a new product. For launching a new product you need so much expenditure. त्या प्रॉडक्टचं प्रमोशन करणं, त्याची ॲडव्हर्टाईज करणं, त्याच्यासाठी वेगवेगळे प्लॅटफॉर्म शोधणं. आता हल्ली सोशल मीडियावरती पण लॉन्चिंग केलं जातं, सोशल मीडियावरती मार्केटिंग केलं जातं, वेगवेगळे मार्केटिंगचे चॅनल शोधणं, डिस्ट्रीब्युटर शोधणं, या सगळ्या गोष्टीसाठी भरपूर खर्च येतो. आणि ते हेवी एक्सपेंडिचर जे आहे ह्या बेसिकली ॲडव्हर्टाइजमेंटचा खर्च आहे आणि ॲडव्हर्टाइजमेंटचा खर्च हा रिव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. परंतु हा खर्च इतका जास्त असतो की त्याचा बेनिफिट सुद्धा खूप लांब काळापर्यंत मिळणार आहे. तुम्ही नवीन प्रॉडक्ट लॉन्च करणार, त्यातनं तुम्हाला नंतर भरपूर रिव्हेन्यू जनरेट होणार आहे. सो दॅट्स वाय दिस हेवी एक्सपेंडिचर इज कॉल्ड ॲज डिफर्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. Second is expenditure for issue or raising loan or capital. For issue of capital or for raising the loan, the expenditure you incur for issue of capital. What expenditure you have to incur? You have to prepare, you have to create one prospectus before issue of capital. You have to do some legal compliance. बरेच डॉक्युमेंट्स कंप्लीट करावे लागतात, ROC कडे रजिस्ट्रेशन करायला लागतं, रजिस्ट्रेशनचा खर्च असतो. सो हा सगळा खर्च जो काय आहे तो सगळा काय हा हेवी एक्सपेंडिचर असतो आणि तो सगळा डिफर्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणून गृहीत धरला जातो. बँकेकडून लोन घ्यायचं असेल किंवा डिबेंचर्स तुम्हाला इश्यू करायचे असतील, रेझिंग लोन म्हणजे काय, डिबेंचर्स इश्यू करणं, तर त्याच्यासाठी सुद्धा कंपनीज ऍक्ट नुसार आणि सेबी गाईडलाईन्स नुसार जे जे काही पूर्तता आहे ती सगळी करावी लागते.
आणि त्याचा खर्च सगळा जो आहे तो डिफर्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. नेक्स्ट, एक्सपेंडिचर फॉर फॉर्मेशन ऑर रजिस्ट्रेशन. एखादी नवीन कंपनी तुम्ही चालू करत असाल, नवीन बिझनेस चालू करत असाल, त्या बिझनेसचं फॉर्मेशन करण्यासाठी, तो बिझनेस सुरुवात करण्यासाठी, त्याचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी बराच खर्च आपल्याला येतो. ऑल दॅट एक्सपेंडिचर विल बी ट्रीटेड ॲज डिफर्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. फोर्थ एक्झाम्पल, एनी हेवी एक्सपेंडिचर ऑफ रिव्हेन्यू नेचर. हे वरचं पहिला जो प्रकार आहे तो याचाच एक भाग आहे. एनी हेवी एक्सपेंडिचर ऑफ रिव्हेन्यू नेचर. रिव्हेन्यू एक्सपेंडिचर जनरली काय असतो, रिलेटिव्हली स्मॉल असतो, पण काही वेळेला तो जर खूप जास्त द्यावा लागला तुम्हाला तर काय होणार आहे, तुम्हाला तो खूप मोठा खर्च आणि एकदम प्रॉफिट लॉस अकाउंटला टाकला तर तुमच्या प्रॉफिट लॉस अकाउंट मध्ये सगळा लॉसच दिसेल. सो ते टाळण्यासाठी काय केलं जातं, असं हेवी एक्सपेंडिचर हे डिफर्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणून गृहीत धरलं जातं. फिफ्थ, हेवी एक्सपेंडिचर ऑन अनसक्सेसफुल ऍक्टिव्हिटीज. फॉर एक्झाम्पल, एक्सपेन्सेस ऑन प्रोजेक्ट रिपोर्ट विच वॉज नॉट टेकन अप. एखादा समजा तुम्ही प्रोजेक्ट एखाद्या ठिकाणी करायचा आहे, सपोज मालवणमध्ये तुम्हाला एखादी फॅक्टरी स्टार्ट करायची, यू स्टार्टेड सर्व्हिंग दॅट. तुम्ही जागा जाऊन बघून आला, तुम्ही वकिलाला बोलवलं, त्याचे लिगल फॉर्मॅलिटीज काय काय आहेत बघितल्या, सगळं बघितलं, तिथे इलेक्ट्रिसिटी आहे का बघितलं, ट्रान्सपोर्टेशन तिथून व्यवस्थित होऊ शकते का बघितलं, कच्चा माल तुम्हाला तिथे अवेलेबल होणार आहे का बघितलं, भांडवल तिथे तुम्हाला सगळ्या बँका वगैरे भांडवल देणार आहेत का हे सुद्धा तुम्ही तिथे चेक केलं. हे सगळं चेक केल्याच्या नंतर पण नंतर असं काही झालं की तिथे सेम मालवणमध्ये दुसरी फॅक्टरी त्याच दरम्यान उभी राहिली. आता एक फॅक्टरी एका वेळेला तिथे उभी असताना सेम प्रकारची दुसरी फॅक्टरीला तेवढं डिमांड तिथं जर नसेल त्या एरियामध्ये तर काय होणार आहे, दुसऱ्या फॅक्टरीचा काही उपयोग नाही आणि म्हणून तुम्ही तो प्रोजेक्ट काय केला, यू वाइंडेड इट अप. तुम्ही तो बंद केला, तो प्रोजेक्ट तुम्ही हातात घेतलाच नाही, त्याची सुरुवातच केली नाही. सो दिस इज हेवी एक्सपेंडिचर ऑन अनसक्सेसफुल ऍक्टिव्हिटी. फर्दर, एक्सपेंडिचर ऑन बोरवेल विच डिड नॉट yield एनी वॉटर. तुम्ही एखादी विहीर खणली किंवा बोरवेल खणला आणि त्याच्यामध्ये पाणीच नाही लागलं तर काय होईल, तुम्ही ती बोरवेल असेट म्हणून दाखवू शकणार नाही. तर बोरवेल जर झाली असती, पाणी जर लागलं असतं तर तुम्ही त्याला असेट म्हणून दाखवलं असतं. पण आता या केसमध्ये काय होणार आहे, तो खर्च तरी झालेला आहे पण त्याचं काय आहे, बेनिफिट सुद्धा नाही आहे, अनसक्सेसफुल झाली ऍक्टिव्हिटी. पण हा खर्च सगळा एकदम एका वर्षामध्ये टाकणं हे सोयीचं नाही. सो हा खर्च काय केला जाईल, डिफर्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणून दाखवला जाईल आणि दरवर्षी थोडा थोडा अमॉर्टाइज केला जाईल. जसं डिप्रिसिएशन तुम्ही फिक्स असेट्स मधलं दाखवता, थोडं थोडं दरवर्षी प्रॉफिट लॉस अकाउंटला दाखवता, 10%, 20%, 25% कॅल्क्युलेशन करता. जस्ट लाईक दॅट वी विल write off the deferred revenue expenditure in profit loss account every year. Last example, capital expenditure not represented by assets, for example cost of insurances. काही एक्सपेंडिचर हे खूप मोठं एक्सपेंडिचर असतं पण त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला कुठली असेट दाखवता येत नाही किंवा ते कुठल्याही फिक्स असेटला रिप्रेझेंट करत नाही. फॉर एक्झाम्पल काय दिलेलं आहे आपल्याला, कॉस्ट ऑफ इन्शुरन्स. तुम्ही समजा एखादा स्टॉक जो आहे तो स्टॉकचा इन्शुरन्स घेतलेला असेल किंवा तुमच्याकडे जे मॅनेजर्स असतात, प्रेसिडेंट असतात, चेअरपर्सन्स असतात, त्यांचा इन्शुरन्स घेतलेला असेल तर हा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, बराच काळ चालणारा एक्सपेंडिचर आहे, परंतु त्याच्या अगेन्स्ट फिक्स असेट तुमच्याकडे कुठली दाखवता येत नाही. सो अशा पद्धतीच्या खर्चाला सुद्धा काय म्हटलं जाईल, डिफर्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हटलं जाईल. दुसरं एक्झाम्पल सांगते, रेल्वे सायडिंग इज अन अनदर एक्झाम्पल. रेल्वे सायडिंग म्हणजे तुमची फॅक्टरी एका ठिकाणी आणि रेल्वेचं स्टेशन एका ठिकाणी आहे, तिथून तुमचा माल, कच्चा माल जो आहे तो तिथे येतो, तिथून कंटेनर्स तुम्हाला न्यायचे तुमच्या फॅक्टरीपर्यंत आणि त्याच्यासाठी तुम्ही काय केलं, म्हणजे रूल जो असतो रेल्वे सायडिंग जे असतं ते तुम्ही तुमच्यासाठी तयार केलं. परंतु ते सगळं आहे जिल्हा परिषदेच्या जागेमध्ये. ती जागा काय, जिथं तुम्ही रेल्वे सायडिंग तयार केलेलं आहे ती जागा सगळी जिल्हा परिषदेची आहे. मग त्या रेल्वे सायडिंगचा खर्च तर तुम्ही केलाय पण त्याचा मालकी हक्क जो आहे तो मालकी हक्क मात्र तुमचा नाही. सो अशा केसमध्ये त्या रेल्वे सायडिंगचा जो काय खर्च आहे इट डज नॉट रिप्रेझेंट एनी असेट, मग त्याला काय म्हणायचं, डिफर्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर असं म्हटलं जाईल. ओके, समजा तुमच्या फॅक्टरीकडे यायला रस्ता नाहीये आणि तो रस्ता तुम्ही केला, तुम्ही खर्च केला, त्याच्यासाठी 25 लाख रुपये त्या रस्त्यासाठी खर्च केले, परंतु असं झालं की त्या रस्त्याची मालकी नगरपालिकेकडे आहे
नगरपालिकेच्या हद्दीमध्ये तुम्ही तो रस्ता केलेला असेल तर त्या रस्त्याची मालकी हक्क तुमच्या फॅक्टरीला सांगता येणार नाही. तुमच्या बॅलन्स शीट मध्ये यू कॅनॉट रेकॉर्ड ॲज रोड into your balance sheet, so it does not represent any fixed asset, hence it will be treated as deferred revenue expenditure. आता या रस्त्याचा खर्च ह्याचं नेचर काय आहे? कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. ज्या वेळेला आपण एखाद्या गोष्टीला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो तेव्हा त्याच्या अगेन्स्ट काही ना काही फिक्स असेट ही दिसली पाहिजे, पण ह्या रस्त्याच्या बाबतीत त्याची मालकी हक्क आपला नसल्यामुळे आपण तर दाखवू शकत नाही, पण खर्च तरी आपल्या सोयीसाठी आपण केलेला आहे. So it will be called as deferred revenue expenditure. पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे रिसीट्सचा. तुम्हाला ऐकू येत आहे ना व्यवस्थित? लाईट आलेली येत आहे ना? लाईट आलेली. जस्ट लेट मी चेंज द नेटवर्क. ओके. फक्त बंद पडलं तर मला सांगा. हा ओके. Let us go ahead. Now we are going to see about the receipts. Till now we have seen about the expenditure. Now we are going to see about the receipts. The receipt also can be classified as capital receipts and revenue receipts. What capital receipts represent? They represent capital brought in by the proprietor which are not of recurring nature. Proprietor म्हणजे कोण? Owner. The owner brings in the capital into the business and that is of not recurring nature. रोज ओनर कॅपिटल आणतात का? पार्टनरशिप मधले पार्टनर्स रोज कॅपिटल आणत नाहीत. एकदा आणतील, दोनदा आणतील, तीनदा आणतील, आज आणलंय, उद्या आणलंय, परवा पण कॅपिटल घेऊन आले, असं काही होत नाही. सो कॅपिटल रिसीट जी आहे ती काय आहे? नॉन रिकरिंग नेचरची असते. ओके. याच्या उलट रिव्हेन्यू रिसीट जे आहे इट रिप्रेझेंट रिकरिंग इन्कम. दरवर्षी तुम्हाला तो इन्कम मिळत राहतो. उदाहरणार्थ इंटरेस्ट मिळत असेल, डिव्हिडंड मिळत असेल, तुम्ही सेल ऑफ गुड्स करता, वारंवार सेल करता, वर्षातून कितीतरी वेळा सेल करता, सो त्यावेळेला तुम्हाला रिसीट्स या मिळत जातात. थर्ड पॉइंट इज सम कॅपिटल रिसीट्स सच एज लोन्स, डिपॉझिट्स रिसीव्ड ॲज लायबिलिटीज. काही रिसीट्स ज्या आहेत, कॅपिटल रिसीट्स ज्या आहेत त्या काय होतात? लायबिलिटी म्हणून दाखवायला लागतात. उदाहरणार्थ लोन, बँकेकडून लोन घेतलं, or you have accepted deposits from public, then those will be treated as liabilities. In case of revenue receipts, those revenue receipts are not treated as liabilities. Those will be treated as income. Balance sheet, not balance sheet. In profit loss account, we show them as income. Then fourth point, capital receipts which are liabilities are to be repaid. ज्या कॅपिटल रिसीट्स तुम्हाला मिळालेल्या आहेत परंतु त्या लायबिलिटीज आहेत त्यांना काय करावं लागतं? तुम्हाला रीपेमेंट करावं लागतं. फॉर एक्झाम्पल, इफ यू हॅव इश्यूड debentures are capital receipt, those are liabilities, but when the maturity period of debentures will come, then after 5 years, 10 years, 20 years, you have to repay the amount of debentures. If you have taken loan from a bank, if you have taken a loan of suppose 25 lakhs, then if the loan is for 5 years, then during those 5 years you have to start the repayment. It is not like that की 5 वर्ष झाल्याच्या नंतर बँकेचं लोन फेडा, असं नाहीये. लोन घेतल्या त्याचं परतफेड करायला, त्याचं रिपेमेंट करायला तुम्हाला सुरुवात करावी लागते. सो ज्या कॅपिटल रिसीट्स लायबिलिटीज आहेत दो शुड बी रिपेड. आणि त्याच्या उलट revenue receipts which are not to be repaid as they are not liabilities. Revenue receipts are not liabilities, those are income for you and त्या काही तुम्हाला रिपे कराव्या लागत नाही.
फॉर एक्झाम्पल रेंट मिळालं तुम्हाला, रेंट रिसिव्ह, तर तुम्ही तुमची जागा जी आहे कोणाला तर रेंट बेसिसवरती दिली आहे. यू हॅव डन लिव्ह अँड लायसन्स ॲग्रीमेंट फॉर 11 months अँड देन that person is giving the rent to your enterprise. Now that rent is your income. You don't have to repay the rent to that person because it is not your liability, it is your income. Fifth, they are not gains to the concern. The capital receipts are not income, they are not gains, those are liabilities. Whilst revenue receipts are the gains for the concern. Last point, they appear in balance sheet. Capital receipt appear where? They appear in balance sheet. And revenue receipts appear where? They are shown into revenue account. In profit loss account, credit side, trading account, credit side, we note the sale of, say, buy sales. Then in profit loss account, credit side, we note by dividend received, by rent received, by other income received, by interest received, right? So these are the revenue receipts. Now next classification is of profit. In profit also we can classify the profit as capital profit and revenue profit. So what are the features of capital profit? Capital profit is arising from investing and financing activities, whilst revenue profit is arising from operating activities. First of all, you need to understand three activities of every business. First activity is operating activity. There are other names also. It is also called as ordinary activity. It is also called as normal course of business, and it is also called as day to day affairs. So operating activity has three other names, right? So this is operating activity. Second activity is investing activity, and third activity is financing activity. So operating activity, in operating activity, what is our business? If you are in trading business, then trading is your operating activity. If you are in manufacturing business, the production, purchase of raw material, all those things will be treated as operating activities. What is investing activity? Investing activity means whatever you have received in that financing activity, whatever capital you have raised, you are going to invest. You are employing assets, you are investing into fixed assets, you are purchasing factory, you are purchasing plant, you are purchasing machinery, vehicles, furniture, office building, land. All these fixed asset purchasing is called as investing activities, and sale of those fixed asset also are part of investing activities. Then what is financing activity? Financing activity means raising the finance, raising the capital for the business. From this finance you purchase assets, and from these assets what you do, you run your business, you run your day to day affairs or the ordinary activity. So what profit is generated from operating activity is called revenue profit, while the profit generated from these two activities are called as capital profit. You understand the concept of activities? Every business will be classified into three activities, and you can classify any transaction for to decide whether the profit is from operating activity or from investing activity or financing activity. You can apply this. Let us see the next part. Profit on examples are given here. Profit on sale of fixed asset. Fixed assets part of investing activity. Sale of investments again part of investing activity. Revaluation of fixed assets. Sometimes you have to revalue the fixed asset. 10-15 वर्षापूर्वी कधीतरी आपण बिल्डिंग घेतलेली असते आणि त्या बिल्डिंगची व्हॅल्यू बुक्स मध्ये आहे तशीच राहिलेली असते. अशा वेळेला जर आपल्याला ती रिव्हॅल्यू करायची असेल, समजा त्या बिल्डिंगचं तुम्ही रिनोव्हेशन केलं, अगोदर तुमची बिल्डिंग होती तो एरिया कुठेतरी इंटेरियर होता, पण आता 10 वर्षानंतर असं झालं की तिथे हायवे झालेला आहे. हायवे झाल्याच्या नंतर तुमच्या बिल्डिंगची व्हॅल्यू जी आहे मार्केटमधली ती इन्क्रीज झालेली आहे. सो अशा केसमध्ये तुम्ही बिल्डिंगची रक्कम जी आहे ती रिव्हॅल्यू करू शकता आणि बॅलन्स शीट मध्ये ही अधिकची रक्कम तुम्ही दाखवू शकता.
देन प्रॉफिट ऑन रिइश्यू ऑफ शेअर्स. काही वेळेला काय होतं, शेअर्स तुम्ही शेअर होल्डरकडनं काढून घेता, जप्त करता, कारण त्याने तुमचे पैसे दिलेले नसतात, कॉल मनी पे केलेला नसतो. सो अशा केसमध्ये काय करावं लागतं, शेअर्स जप्त केले जातात, त्यांना फॉरफिचर ऑफ शेअर्स म्हटलं जातं. अँड आफ्टर फॉरफिचर द कंपनी कॅन रिइश्यू दोज शेअर्स. Company can issue those shares again to another person, not to the same person. Those will be reissued to some another person. So profit on such reissue also will be treated as capital profit because it is related to financing activity. These three things were related to what? Investing activity, but this is related to financing activity. Now examples of revenue profit. Revenue profit example is gross profit and operating profit. Operating net profit you can call it. So तुमचा जो काय सेल झालेला आहे, तुमचा जो टर्नओव्हर आहे, त्या टर्नओव्हर मधनं तुमची सीओजीएस वजा करता, सीओजीएस वजा केल्याच्या नंतर जो ग्रॉस प्रॉफिट मिळतो दॅट इज रिव्हेन्यू प्रॉफिट. सो तुम्ही जे इन्कम स्टेटमेंट तयार करता, इन्कम स्टेटमेंटमध्ये डेबिट साईडला ग्रॉस प्रॉफिट लिहिता किंवा तुम्ही खाली ऑपरेटिंग प्रॉफिट लिहिता, नेट प्रॉफिट लिहिता, तो नेट प्रॉफिट सगळा काय आहे, हा रिव्हेन्यू प्रॉफिट आहे, त्याला रिव्हेन्यू प्रॉफिट असं म्हटलं जाईल. Again we can classify the losses also into capital and revenue. So what is capital loss? Capital loss is arising from investing and financing activity. So if the loss is arising from fixed assets, investments, then it is from investing activity, it is capital loss. If financing activity मध्ये काही लॉस झाला, सपोज तुम्हाला शेअर्स इश्यू करायचे आहेत, परंतु तुम्ही सगळा खर्च केला, यू प्रिंटेड द प्रॉस्पेक्टस, यू गेव द ॲडव्हर्टाइजमेंट इन टू द नॅशनल न्यूजपेपर्स, अँड व्हॉट हॅपन, द पब्लिक डिड नॉट सबस्क्राईब युअर शेअर्स अप टू द मार्क. 90% shares the public should subscribe, but they did not subscribe that, and you have to cancel the issue. Now where you will show this amount, that will be treated as capital loss because it is arised from financing activity. Then revenue loss is arised from operating activity. सेल करत असताना लॉस झाला, इट विल बी ट्रीटेड ॲज ग्रॉस लॉस, आणि पुन्हा काही एक्सपेन्सेस मध्ये लॉस झाला, इट विल बी ट्रीटेड ॲज ऑपरेटिंग नेट लॉस. सो दॅट्स ऑल. सो आपण ह्याचे एक्झाम्पल्स बघितले. डिफर्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर मध्ये वन मोर थिंग आय वॉन्ट टू टेल यू. डिफर्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर इज शो at two places. Let me check if whiteboard opens or not. डिफर्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर, समजा आपण हेवी एक्सपेंडिचर केलं ऍडव्हर्टाइजमेंट वरती 2 करोडचं, इट इज नॉट रायटेबल. 2 करोडचं एक्सपेंडिचर आपण केलं समजा. या 2 करोड्स पैकी हे एक्सपेंडिचरचा बेनिफिट समजा आपण 10 वर्ष होणार आहे किंवा पुढची 20 वर्ष होणार आहे असं गृहीत धरू आपण. सो 20 वर्ष, दरवर्षी यातली रक्कम जी आहे 10 लाख रुपये दरवर्षी तुम्ही राईट ऑफ करायचे ठरवले, तर 2 इफेक्ट याचे करायला लागतील आपल्याला. प्रॉफिट लॉस अकाउंट जो आहे, प्रॉफिट लॉस अकाउंटच्या इथे लिहिता येत नाहीये प्रॉपरली ऍक्च्युली. प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण दाखवणार ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर रिटर्न ऑफ. No, I cannot write with this. प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपल्याला लिहायचं आहे डिफर्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर राईट ऑफ लिहायचं आहे 10 लाख, आणि उरलेली रक्कम पहिल्या वर्षामध्ये आपण 10 लाख हे करणार, उरलेली रक्कम 2 करोड वजा 10 लाख म्हणजे 1 करोड 90 लाख रुपये आपण काय करणार, बॅलन्स शीटला दाखवणार ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर नॉट रिटर्न ऑफ. आता हे जे बॅलन्स शीटला दाखवतो आपण नॉट रिटर्न ऑफ अमाऊंट जे आहे, तर त्याला काय म्हणतो आपण, त्याला आपण फिक्टिशियस असेट असं म्हणतो. जेव्हा जेव्हा डिफर्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर बॅलन्स शीट मध्ये दाखवलं जातं
तेव्हा त्या बॅलन्स शीट मध्ये ती असेट म्हणून दाखवतो आपण. तर अशा असेटला काय म्हणायचं? फिक्टिशियस असेट. So what is a fictitious asset? Fictitious asset is not a real fixed asset. It is a false asset. Fictitious म्हणजे काय? फिशी, फसवी. तर ती मोठी अमाऊंट आहे, ती तुम्ही ऑलरेडी खर्च केलेली आहे, पण त्याच्यातनं आता नवीन रिव्हेन्यू जनरेशन काहीही होणार नाही. एखादी असेट आपण फिक्स असेट एम्प्लॉय करतो, त्याचा बेनिफिट मिळतो, तसा तो बेनिफिट मिळणार नाही. ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचरचा बेनिफिट तुम्हाला मिळणार आहे, म्हणून तुम्ही दरवर्षी काय करणार? प्रॉफिट लॉस अकाउंटला दरवर्षी थोडा ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर काय करणार? राईट ऑफ करणार. सो दोन ठिकाणी आपल्याला इफेक्ट द्यावे लागतात. दरवर्षी काय करायचं? तिकडून अमाऊंट बॅलन्स शीट मधून वजा करायची. किती तुम्ही 10% ठरवलं असेल, 20% ठरवलं असेल, 25% ठरवलं असेल, जेवढं त्याचं युजफुल लाईफ असेल तेवढ्यातनं तेवढी वर्ष हे काम आपल्याला करावं लागतं. पुढचा भाग आपण बघूया ह्याच्यामध्ये. So let us see the examples of capital revenue and deferred revenue. Here are some, the questions are given here. First are professional fees paid in connection with acquisition of leasehold premises. So professional fees you have paid for acquire leasehold premises. Leasehold premises ही काय आहे? म्हणजे जमीन आहे, ती जागा आहे, जागा तुम्हाला खरेदी करायची आणि त्याच्यासाठी प्रोफेशनल फी किंवा लीगल फी जी आहे ती तुम्ही पे केली. सो इट इज पार्ट ऑफ एक्वायरिंग अ फिक्स असेट. तुम्ही जर एखादी फिक्स असेट एक्वायर करत असाल तर तो त्याच्याशी रिलेटेड असणारा सगळा खर्च जो आहे इट विल बी ट्रीटेड ॲज कॅपिटल एक्सपेंडिचर. हिअर वी कॅन सी professional fees paid for acquisition of leasehold premises should be treated as capital expenditure. It has future benefits, it is non-recurring nature, and it is used for acquiring a fixed asset. So for these three reasons, so it is fulfilling three tests of capital expenditure. We have seen the test of capital expenditure. Out of that, three tests have been fulfilled. Second example was of a cost of registration of a newly formed company. एक नवीन कंपनी तुम्हाला तयार करायची आणि त्याच्या रजिस्ट्रेशनचा खर्च तुम्ही केलेला आहे, देन इट विल बी ट्रीटेड ॲज डिफर्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. नाउ इट इज ऑफ रिव्हेन्यू नेचर बट इट हॅज फ्युचर बेनिफिट्स अँड सच एक्सपेन्सेस आर कॉल्ड ॲज प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस and those will be treated as deferred revenue because they are not from revenue activity, they are from investing activity, they belong to investing activity, right? Formation of a company is your investing activity. You are raising finance and the raised finance is applied or employed for forming a new company. It will be written off in the upcoming year. So this is again an example of deferred revenue expenditure. Next question is about the revenue expenditure. Compensation paid to retrenched employee. Sorry, retrenched, not retrenched. The word retrenched is correct. So if you are terminating an employee, then at that time you have to pay compensation. So it is a routine thing for a business. So such expenditure will be treated as revenue expenditure because it arises from operating activity, day-to-day activity, and it is a loss to the enterprise. Next example, expenses incurred for uniform clothing of the employees. Now providing uniform to the employees is again a routine activity. It arises from operating activity. It is recurring nature. दरवर्षी तुम्ही uniform employees ना देता किंवा दर 2 वर्षांनी देत असाल. So it is of routine nature and hence revenue expenditure. Next, payment of import duty on purchase raw material imported. रॉ मटेरियल तुम्ही खरेदी केलेलं आहे. रॉ मटेरियल खरेदी करणं म्हणजे फिक्स असेट खरेदी करणं नव्हे. रॉ मटेरियल आहे तुमच्या प्रोडक्शनचा भाग आहे, तुमच्या ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीचा भाग आहे. इट इज ऑफ रिकरिंग नेचर. तुम्ही त्याची खरेदी करणं हे रिकरिंग नेचरचं ट्रान्झॅक्शन आहे. द बेनिफिट ऑफ दिस रॉ मटेरियल विल बी फॉर 1 year. It is intended for acquiring material for producing goods for resale. तुम्हाला हे गुड्स तयार करून ते रिसेल करायचे आणि त्याच्यासाठी तुम्ही हे मटेरियल खरेदी करताय आणि मटेरियल खरेदी करत असताना तुम्हाला आयात कर द्यावा लागला. सो दिस इम्पोर्ट ड्युटी कॉस्ट, दिस एक्सपेंडिचर विल बी ट्रीटेड ॲज रिव्हेन्यू एक्सपेंडिचर.
Again, next question is given, expenditure incurred on overhauling of the machinery. मशिनरीचं ओव्हरहॉलिंग करायचं म्हणजे काय करायचं, मशिनरी ती सगळं डिसेंबल करायचं. डिसेंबल म्हणजे वेगळे वेगळे पार्ट्स करायचे, ते सगळं क्लिनिंग करायचं, त्याचं ऑइलिंग करायचं आणि पुन्हा एकदा मशीन पुन्हा असेंबल करायची म्हणजे जोडायची. सो ऑल दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज ओव्हरहॉलिंग. सो हे मशिनरीच्या मेंटेनन्ससाठी आहे. मेंटेनन्ससाठी असल्यामुळे त्याला काय म्हणायचं आपण, रिव्हेन्यू एक्सपेंडिचर असं त्याला म्हटलं जाईल. इकडे बघूया वन बाय वन आपण एक्झाम्पल्स. इट इज रिव्हेन्यू एक्सपेंडिचर, इट इज इन्कर्ड टू मेंटेन द फिक्स असेट अँड इट इज ऑफ रिकरिंग नेचर. 3 टेस्ट आपण इथे अप्लाय केल्या, बघितलं. नेक्स्ट इज टॅक्सेस पेड. टॅक्स कशावरती आपण पे करतो, तुमच्या रिव्हेन्यू रिव्हेन्यू प्रॉफिट तुमचा जो होतो त्याच्यावरती करतो आपण, आणि ही दरवर्षी केली जाणारी गोष्ट आहे. सो इट इज फ्रॉम ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी, इट इज रिकरिंग नेचर, hence it is revenue expenditure. Next is cost of goodwill. Goodwill हे काय आहे, goodwill is a fixed intangible asset. If you are acquiring some goodwill, that means you are purchasing some business, so it belongs to investing activity. So it is cost of acquisition of a fixed asset and it has benefit for future year. तुम्ही जो बिझनेस खरेदी करणार आहे त्या बिझनेस मधनं पुढची बरीच वर्ष तुम्ही रिव्हेन्यू जनरेशन करणार आहात, ते असेट तुम्ही अप्लाय करणार आहात. अँड इट इज ऑफ नॉन रिकरिंग नेचर. बिझनेस काय रोज रोज खरेदी केला जातो का, नाही, कधीतरी बिझनेसच्या लाईफमध्ये खरेदी केला जातो. सो इट इज ऑफ नॉन रिकरिंग नेचर, दॅट्स वाय इट इज ट्रीटेड ॲज कॅपिटल एक्सपेंडिचर. नेक्स्ट, वेजेस पेड टू द वर्कर्स फॉर इरेक्शन ऑफ अ न्यू मशिनरी. नवीन मशिनरी तुम्हाला इन्स्टॉल करायची आहे तुमच्या फॅक्टरीमध्ये आणि त्याच्यासाठी तुम्ही काय केलं, कामगारांना बोलवलं आणि त्या कामगारांचा जो काय हँडलिंगचा खर्च असेल, इन्स्टॉलेशनचा खर्च असेल, त्याची मजुरी तुम्ही दिली. मजुरी तुमच्या प्रोडक्शनशी संबंधित नाही, तुमचं डे टू डे प्रोडक्शन जे आहे त्याच्याशी याचा संबंध नाही आहे. ती मशिनरी वर्किंग कंडिशनला आणण्यासाठी केलेला हा खर्च आहे. मशिनरी नुसती आणून ठेवली तर ती चालणार नाही, तिला इन्स्टॉल करायला पाहिजे, तिचं इरेक्शन करायला पाहिजे आणि मगच त्यातून सुरुवात करता येईल तुम्हाला प्रोडक्शनसाठी. सो इट इज अ नॉन रिकरिंग एक्सपेंडिचर. कधीतरी मशिनरी खरेदी केली जाते. इट अरायझेस फ्रॉम इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटी. इट इज द कॉस्ट टू ॲक्वायर अ फिक्स असेट. ही फिक्स असेट ॲक्वायर करण्यासाठी केलेला खर्च आहे. अँड अंटिल इट कम्स टू वर्किंग कंडिशन it is treated as capital expenditure and it is added to the cost of machinery. जोपर्यंत ती मशीन वर्किंग कंडिशनला येत नाही तोपर्यंतचा सगळा खर्च हा कॅपिटल एक्सपेंडिचर असेल. इथे आपण थांबूया. पुढचे जे एक्झाम्पल सगळे दिलेले आहेत ते सगळे एक्झाम्पल तुम्हाला पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तुम्हाला मी पाठवते. You can see there and you can also see the video on the YouTube.